कन्या राशीच्या व्यक्तींबद्दल एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. ते फार कमी बोलतात, पण त्यांच्या नजरेतून आणि निरीक्षणातून अनेक गोष्टींचे रहस्य उलगडत असते. एखादी व्यक्ती खरी आहे की खोटी, कोणत्या संधीमागे यश दडले आहे आणि कोणती चूक पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते, याचा अंदाज त्यांना इतरांपेक्षा आधी कसा येतो? त्यांच्या शांत स्वभावामागे नेमकी कोणती अद्भुत ताकद लपलेली आहे आणि ज्योतिषशास्त्र कन्या राशीचे या विलक्षण गुणांबद्दल काय सांगते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीच्या व्यक्तिमत्वातील अशा काही रहस्यमय आणि आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. कन्या राशी, तुमची नजर सगळ्यांपेक्षा वेगळी का असते? ज्योतिष सांगतं गुपित. कन्या राशीच्या व्यक्तींची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता. जिथे इतर लोक फक्त वरवर पाहतात, तिथे कन्या राशीचे लोक प्रत्येक छोट्या तपशिलाकडे लक्ष देतात. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातला बदल, वागण्यातली सूक्ष्म हालचाल किंवा एखाद्या परिस्थितीमागचे खरे कारण ओळखण्याची त्यांची क्षमता अनेकांना इतरांना आश्चर्यचकित करते. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, विश्लेषण आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे कन्या राशीचे लोक कोणतीही गोष्ट स्वीकारण्याआधी तिचा बारकाईने विचार करतात. ते फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, तर स्वतःच निरीक्षण करून निष्कर्ष काढतात. कन्या राशीच्या लोकांची नजर फक्त वस्तूंवर नसते, तर ती लोकांच्या स्वभावावरही असते. अनेकदा ते एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव इतरांपेक्षा खूप आधी ओळखतात. कोण विश्वास ठेवण्यास योग्य आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे, याचा अंदाज त्यांना सहज येतो. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेक वेळा योग्य ठरतात. त्यांच्या विचारसरणीमध्ये शिस्त आणि स्पष्टता असते. कोणतीही समस्या आली तर ते घाबरत नाहीत. उलट त्या समस्येचे छोटे छोटे भाग करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे अनेक लोक त्यांचा सल्ला घेणे पसंत करतात, कारण कन्या राशीचे लोक भावनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व देतात. कन्या राशीचे लोक शांत असले तरी त्यांच्या मनात सतत विचार सुरू असतात. ते प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत असतात. एखाद्या ठिकाणी काही चूक होत असेल तर ती त्यांच्या नजरेतून सहज सुटत नाही. त्यामुळे ते अनेकदा नियोजक, व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नजरेची आणखी एक विशेषता म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींना जास्त महत्त्व देतात. कोण काय बोलतो यापेक्षा कोण कसे वागते हे ते पाहतात. त्यामुळे खोटेपणा, दिखावा किंवा बनावटपणा त्यांच्यासमोर जास्त काळ टिकू शकत नाही. कन्या राशीचे लोक अनेकदा भविष्याचा विचार करून निर्णय घेतात. एखाद्या गोष्टीचा पुढे काय परिणाम होईल याचा ते आधीच अंदाज बांधतात. त्यामुळे त्यांची दृष्टी फक्त वर्तमानापुरती मर्यादित राहत नाही. ते दूरचा विचार करणारे आणि परिस्थितीचे खोलवर विश्लेषण करणारे असतात. त्यांच्या या गुणांमुळे काही लोक त्यांना जास्त विचार करणारे समजतात, तर काही लोक त्यांना अत्यंत हुशार मानतात. पण सत्य हे आहे की कन्या राशीच्या व्यक्तींची नजर सामान्य नसते. ती तपशील शोधणारी, सत्य ओळखणारी आणि परिस्थितीचा खरा अर्थ समजून घेणारी असते. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांकडे अशी एक वेगळी दृष्टी असते जी अनेकांना दिसत नाही. त्यांची निरीक्षण शक्ती, तर्कशक्ती आणि सूक्ष्म गोष्टी ओळखण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. कदाचित म्हणूनच अनेक वेळा त्यांना आधीच जाणवते ते इतरांना नंतर समजते. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण आढळतो, तो म्हणजे परिस्थिती मागील लपलेले कारण शोधण्याची क्षमता. एखादी घटना घडली की बहुतेक लोक तिचा परिणाम पाहतात, पण कन्या राशीचे लोक त्या परिणामामागचे मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी ओळखतात ज्या इतरांच्या लक्षातही आलेल्या नसतात. त्यांची स्मरणशक्ती देखील अनेकदा प्रभावी असते. एखाद्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी बोललेली एखादी गोष्ट किंवा एखाद्या प्रसंगातील छोटासा तपशीलही त्यांच्या लक्षात राहू शकतो. त्यामुळे ते वेगवेगळ्या घटनांमधील संबंध जोडू शकतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती स्वतःच्या बोलण्यात विरोधाभास करत असेल तर तो कन्या राशीच्या व्यक्तींच्या लक्षात लगेच येतो. कन्या राशीचे लोक गर्दीत असले तरी त्यांचे लक्ष अनेक दिशांना काम करत असते. ते फक्त संभाषण ऐकत नाही, तर आजूबाजूचे वातावरण, लोकांचे हावभाव, त्यांची ऊर्जा आणि परिस्थितीतील बदलही टिपत असतात. त्यामुळे अचानक होणाऱ्या बदलांबाबत ते इतरांपेक्षा अधिक सजग असतात. त्यांच्यात एक नैसर्गिक सुधारक वृत्ती असते. एखादी गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याचा विचार ते सतत करत असतात.
घर असो, काम असो किंवा नाती असोत, त्यांना प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता आणि नीटनेटकेपणा आवडतो. त्यामुळे ते अनेकदा अशा सूचना देतात ज्या पुढे जाऊन खूप उपयुक्त ठरतात. कन्या राशीच्या लोकांना शब्दांपेक्षा शांततेतून मिळणारे संकेत आणि अधिक समजतात. एखादी व्यक्ती काही बोलत नसली तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव, वागण्यातला बदल किंवा संवाद टाळण्याची पद्धत यावरून ते त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज बांधू शकतात. म्हणूनच त्यांना लोक समजून घेण्यात वेगळी ताकद मिळते. यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे वेळेचे निरीक्षण. कोणती गोष्ट कोणत्या वेळी करावी आणि कोणत्या वेळी थांबावे हे त्यांना सहज समजू शकते. त्यामुळे ते घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी योग्य संधीची वाट पाहतात. त्यांच्या संयमामागे विचारांची खोली असते. कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःवरही कठोर असतात. ते स्वतःच्या चुका शोधतात आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. ही सवय कधी कधी त्यांना परिपूर्णतेच्या मागे धावायला लावते. पण याच गुणामुळे ते इतरांपेक्षा अधिक प्रगती करू शकतात. त्यांना स्वतःची क्षमता वाढवण्याची सतत इच्छा असते. जेव्हा एखाद्या गटात गोंधळ निर्माण होतो तेव्हा कन्या राशीचे लोक भावनांच्या लाटेत वाहून जाण्याऐवजी वस्तुस्थितीकडे पाहतात. कोणती माहिती खरी आहे, कोणती अफवा आहे आणि कोणता निर्णय योग्य आहे हे ते शांतपणे तपासतात. यामुळे संकटांच्या काळात त्यांचे विचार खूप मौल्यवान ठरू शकतात. त्यांना बाह्य चमकधमक सहज प्रभावित करत नाही. कोणती व्यक्ती किती मोठी दिसते यापेक्षा तिचे खरे गुण, तिची प्रामाणिकता आणि तिची कार्यपद्धती याला ते महत्त्व देतात. त्यामुळे ते लोकांची निवड करताना लोकप्रियतेपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देतात. कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या मनात एक संपूर्ण आराखडा तयार करून काम करतात. इतरांना त्यांचे नियोजन दिसत नाही, पण योग्य वेळ आल्यावर त्यांच्या तयारीचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागतात. यामुळे अनेकांना त्यांचे यश अचानक मिळाले असे वाटते, पण प्रत्यक्षात त्यामागे दीर्घ निरीक्षण, संयम आणि नियोजन असते. त्यांच्या नजरेत प्रत्येक अनुभव हा शिकण्याची संधी असतो. अपयश आले तरी ते त्यातून धडा घेतात आणि पुढच्या वेळी अधिक सक्षम होऊन परत येतात. म्हणूनच कन्या राशीच्या व्यक्तींची प्रगती अनेकदा हळूहळू होते, पण ती मजबूत आणि टिकाऊ असते. काही लोक जगाला जसे आहे तसे पाहतात, पण कन्या राशीचे लोक जगाला जसे असू शकते तसे पाहण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे त्यांची दृष्टी, वेगळी विचार, वेगळे निरीक्षण करण्याची पद्धत इतरांपेक्षा अधिक प्रभावी मानली जाते. त्यांच्या नजरेतून सुटणे सोपे नसते, कारण ते फक्त पाहत नाही तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक गोष्ट विशेष दिसून येते, ती म्हणजे त्यांची अंतर्गत जागरूकता. अनेक लोक बाहेरच्या घटनांवर लक्ष केंद्रित करतात, पण कन्या राशीचे लोक स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि निर्णयांवरही सतत लक्ष ठेवतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ताकदी आणि कमकुवत बाजूंची चांगली जाणीव असते. ही जाणीव त्यांना इतरांपेक्षा अधिक परिपक्व बनवते. त्यांना प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत असावा असे वाटते. वरवर चांगले दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा त्यामागील वास्तव त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच ते कोणत्याही नात्यात, कामात किंवा जबाबदारीत घाई करत नाहीत. त्यांना खात्री पटल्याशिवाय ते पूर्णपणे पुढे सरकत नाहीत. कन्या राशीच्या लोकांना अनेकदा एकटे बसून विचार करायला आवडते. हा एकांत त्यांच्यासाठी दुःखाचा नसतो, तर स्वतःला समजून घेण्याचा आणि पुढील दिशा ठरवण्याचा काळ असतो. अशा वेळी ते अनेक गोष्टींचे विश्लेषण करतात आणि भविष्यातील शक्यता तपासतात. त्यामुळे त्यांचे निर्णय बहुतेक वेळा विचारपूर्वक घेतलेले असतात. त्यांच्यात एक नैसर्गिक निरीक्षक दडलेला असतो. कोणत्या व्यक्तीला कोणती गोष्ट प्रेरित करते, कोणत्या गोष्टीमुळे एखादी व्यक्ती अस्वस्थ होते किंवा कोणत्या कारणामुळे एखादा गट यशस्वी होतो याचा ते शांतपणे अभ्यास करत असतात. त्यामुळे लोकांबद्दल त्यांची समज अनेकदा खूप खोल असते. कन्या राशीच्या व्यक्तींना अर्धवट ज्ञान आवडत नाही. एखाद्या विषयात रस निर्माण झाला की ते त्या विषयाची सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. वरवर माहिती घेऊन समाधान मानणे त्यांच्या स्वभावात नसते. याच कारणामुळे त्यांना अनेक विषयांबद्दल चांगले ज्ञान मिळते आणि लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी स्थिरता असते. बाहेरून मोठा गोंधळ सुरू असला तरी ते मन शांत ठेवून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक समस्येवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी ती समजून घेण्याची त्यांची वृत्ती त्यांना अनेक अनावश्यक अडचणींपासून दूर ठेवते. कन्या राशीचे लोक स्वतःच्या कामातून आपली ओळख निर्माण करायला पसंत करतात. त्यांना फक्त कौतुकासाठी काम करणे आवडत नाही. त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा
आणि त्यातून मिळणारे समाधान त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे ते अनेकदा पडद्यामागे राहूनही मोठे योगदान देतात. त्यांना शिस्तबद्ध जीवनशैली आवडते. वेळ, जबाबदाऱ्या आणि उद्दिष्टे यांचा समतोल राखण्याचा ते प्रयत्न करतात. जरी प्रत्येक वेळी ते पूर्णपणे यशस्वी झाले नाही, तरी त्यांचा प्रयत्न सातत्यपूर्ण असतो. हीच सवय त्यांना इतरांपेक्षा अधिक विश्वासार्ह बनवते. कन्या राशीच्या व्यक्तींना अनेकदा लोकांच्या नजरेआड राहिलेल्या संधी दिसतात. जिथे इतरांना अडथळे दिसतात, तिथे त्यांना सुधारणा आणि प्रगतीची शक्यता दिसते. त्यामुळे ते अशा मार्गांचा शोध घेतात ज्याकडे बहुतेक लोकांचे लक्ष जात नाही. त्यांच्या स्वभावात कृतज्ञतेची भावना देखील खोलवर असते. ज्यांनी त्यांना मदत केली आहे किंवा कठीण काळात साथ दिली आहे, त्या व्यक्तींना ते सहज विसरत नाही. ते कदाचित नेहमी शब्दात व्यक्त करत नसतील, पण मनातून त्या नात्यांना खूप जपतात. कन्या राशीच्या व्यक्तींना जीवनातील छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याची क्षमता असते. एखादे काम व्यवस्थित पूर्ण होणे, एखादी योजना यशस्वी होणे किंवा एखाद्या व्यक्तीची प्रगती पाहणे यामध्ये त्यांना समाधान मिळते. त्यामुळे त्यांचा आनंद नेहमीच मोठ्या गोष्टींवर अवलंबून नसतो. त्यांच्या विचारांमध्ये वास्तववाद आणि आशावाद यांचा एक वेगळा समतोल दिसतो. ते स्वप्ने पाहतात, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीचीही त्यांना जाणीव असते. म्हणूनच ते फक्त कल्पनांमध्ये रमून राहत नाही, तर कृतीवर भर देतात. कन्या राशीच्या व्यक्तींची खरी ताकद त्यांच्या शांत बुद्धिमत्तेत दडलेली असते. ते नेहमी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर त्यांच्या ज्ञानाची, निरीक्षण शक्तीची आणि निर्णय क्षमतेची ताकद स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व जितके साधे वाटते, तितकेच ते आतून गूढ, विचारशील आणि प्रभावशाली असते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट दिसून येते. ती म्हणजे ते अनुभवांना केवळ घटना म्हणून पाहत नाही, तर त्यातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. एखादी चांगली किंवा वाईट घटना घडली की त्यामागे काय शिकण्यासारखे आहे याचा विचार ते करतात. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी ज्ञान वाढवणारा ठरतो. काळ जसजसा पुढे जातो तसतसे त्यांचे निर्णय अधिक प्रगल्भ आणि संतुलित होत जातात. त्यांच्या स्वभावात एक शांत जिद्द असते. ही जिद्द बाहेरून लगेच दिसत नाही, कारण ते मोठ्या घोषणा करत नाहीत. मात्र एखादे उद्दिष्ट मनात ठरवले की त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. अनेकदा लोकांना वाटते की कन्या राशीचे लोक फार महत्वाकांक्षी नाहीत, पण प्रत्यक्षात ते आपल्या ध्येयासाठी शांतपणे आणि सातत्याने काम करत असतात. कन्या राशीच्या व्यक्तींना जीवनातील पद्धती आणि नियम समजून घेण्याची आवड असते. कोणती गोष्ट का घडते, एखादी सवय यशाकडे कशी नेते किंवा एखाद्या चुकीचा परिणाम काय होऊ शकतो याचा ते अभ्यास करत असतात. त्यामुळे ते केवळ परिणामांकडे पाहत नाही, तर प्रक्रियेकडे तितकेच लक्ष देतात. त्यांना स्वतःच्या शब्दांची किंमत माहिती असते. त्यामुळे ते अनेकदा विचारपूर्वक बोलतात. निरर्थक वाद, अनावश्यक चर्चा किंवा केवळ प्रभाव पाडण्यासाठी केलेले बोलणे त्यांना आवडत नाही. जेव्हा ते एखादे मत व्यक्त करतात, तेव्हा त्यामागे काहीतरी ठोस कारण किंवा निरीक्षण असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळा संयम आढळतो. आजच्या वेगवान जगात अनेक लोक तात्काळ परिणामांची अपेक्षा करतात, पण कन्या राशीचे लोक हळूहळू होणाऱ्या प्रगतीचे महत्त्व समजतात. त्यांना माहीत असते की मजबूत पाया तयार करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ते लहान लहान सुधारणा करत पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात. कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःसाठी उच्च निकष ठरवतात. त्यांनी केलेले काम इतरांना उत्कृष्ट वाटले तरी त्यांना त्यात सुधारणा करण्याची संधी दिसू शकते. ही सवय काही वेळा त्यांना स्वतःवर कठोर बनवते, पण त्याच वेळी त्यांना सतत विकसित होण्याची प्रेरणाही देते. त्यांना निसर्ग, शांतता आणि सुव्यवस्था यांच्याशी एक वेगळे नाते वाटू शकते. गोंगाट, गोंधळ आणि अस्थिर वातावरण त्यांना मानसिकदृष्ट्या थकू शकते, तर नीटनेटके आणि शांत वातावरण त्यांना नवीन ऊर्जा देते. त्यामुळे ते अनेकदा अशा ठिकाणी अधिक चांगले काम करतात जिथे त्यांना लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. त्यांच्या विचारांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संतुलन असते. ते भावनांना पूर्णपणे नाकारत नाही, पण केवळ भावनांच्या आधारे निर्णयही घेत नाही. ते मन आणि बुद्धी या दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता दिसून येते. कन्या राशीच्या व्यक्तींना लोकांच्या क्षमतेची जाणीव असते. एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवत नसली तरी तिच्यातील गुण त्यांना दिसू शकतात. त्यामुळे ते अनेकदा इतरांना योग्य दिशा दाखवू शकतात. त्यांचे मार्गदर्शन नेहमी मोठ्या शब्दात नसते, पण योग्य वेळी दिलेला छोटासा सल्लाही खूप परिणामकारक ठरू शकतो. त्यांना वेळेचे मूल्य खूप महत्त्वाचे वाटते. वाया गेलेला वेळ परत मिळत नाही याची त्यांना जाणीव असते.
त्यामुळे ते शक्य तितक्या अर्थपूर्ण पद्धतीने दिवस घालवण्याचा प्रयत्न करतात. जरी ते नेहमी व्यस्त दिसत नसले तरी त्यांच्या मनात अनेक योजना आणि विचार सुरू असतात. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मपरीक्षणाची सवय खूप मजबूत असते. दिवस संपल्यानंतर त्यांनी काय योग्य केले, कुठे सुधारणा होऊ शकते आणि पुढे काय बदल करायला हवा याचा ते विचार करू शकतात. ही सवय त्यांना सतत विकसित होण्यास मदत करते. त्यांच्या आयुष्यात विश्वासाला खूप महत्त्व असते. एकदा एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसला की ते त्या नात्याला प्रामाणिकपणे जपतात. पण विश्वास तुटल्यास ते पुन्हा सहजपणे मन उघडत नाही. कारण त्यांच्यासाठी नाती ही केवळ शब्दांची नसून कृती आणि सातत्याची असतात. कन्या राशीचे लोक अनेकदा आयुष्यातील मोठे निर्णय घेताना बाहेरील आवाजांपेक्षा स्वतःच्या विचारांवर अधिक विश्वास ठेवतात. ते प्रत्येक सल्ला ऐकतात, पण अंतिम निर्णय स्वतःच्या निरीक्षण, अनुभव आणि समजुतीवर आधारित घेतात. याच कारणामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र आणि परिपक्व मानला जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सतत शिकत राहतात. वय, परिस्थिती किंवा अनुभव काहीही असो, त्यांना नवीन गोष्टी समजून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांची वाढ कधीच थांबत नाही. ते प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक सक्षम, अधिक शहाणे आणि अधिक जागरूक बनवण्याचा प्रयत्न करत राहतात. म्हणूनच कन्या राशीच्या व्यक्तींचा खरा प्रभाव त्यांच्या शब्दात नसून त्यांच्या विचारांच्या खोलीत, कृतीतील सातत्यात आणि आयुष्याकडे पाहण्याच्या अनोख्या दृष्टिकोनात दडलेला असतो. कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक अनोखी गोष्ट आढळते. ती म्हणजे त्यांना गोष्टींची खरी किंमत समजण्यासाठी वेळ लागतो. पण एकदा ती समजली की ते तिचे महत्त्व कधीच विसरत नाही. अनेक लोक तात्पुरत्या आकर्षणामागे धावतात, पण कन्या राशीचे लोक टिकाऊ मूल्य शोधतात. म्हणूनच ते वस्तू, नाती आणि संधी यांचा विचार दीर्घकालीन दृष्टिकोनातून करतात. त्यांच्या मनात अनेकदा दोन वेगवेगळे प्रवाह चालू असतात. एक भाग वर्तमानातील जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत असतो, तर दुसरा भाग पुढील काही वर्षातील शक्यता आणि बदलांचा विचार करत असतो. त्यामुळे ते अनेकदा इतरांना शांत दिसतात, पण त्यांच्या मनात सतत विचारांचे एक विशाल जग सक्रिय असते. कन्या राशीच्या व्यक्तींना एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय तिच्यावर मत व्यक्त करणे आवडत नाही. ते ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही विषयाचा स्वतः अभ्यास करून, विविध बाजू समजून घेऊन आणि तथ्य तपासून मगच निष्कर्ष काढण्याची त्यांची सवय असते. त्यामुळेच त्यांचे मत अनेकदा संतुलित आणि वास्तवाशी जोडलेले असते. त्यांच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शांतपणे लोकांचे जीवन बदलण्याची क्षमता असते. ते मोठमोठ्या भाषणांद्वारे प्रभाव टाकत नाही, पण त्यांच्या कृती, शिस्त आणि सातत्य पाहून इतर लोक प्रेरित होऊ शकतात. अनेकदा त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांच्या प्रभावाची जाणीवही होत नाही, पण कालांतराने त्यांचा परिणाम स्पष्ट दिसू लागतो. कन्या राशीचे लोक जबाबदाऱ्यांना ओझे मानत नाहीत. उलट त्यांना एखाद्या गोष्टीची जबाबदारी मिळाली की ती योग्य पद्धतीने पार पाडण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, कारण ते दिलेल्या कामाकडे केवळ कर्तव्य म्हणून पाहत नाही, तर त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक समतोल असतो. ते अति उत्साहाने वाहवत जात नाही आणि अति निराशेतही बुडून राहत नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी ते वास्तवाचा आधार सोडू नये अशी त्यांची वृत्ती असते. त्यामुळे जीवनातील चढ उतारांमध्ये ते तुलनेने स्थिर राहू शकतात. कन्या राशीच्या व्यक्तींना लोकांच्या बोलण्यामागील उद्देश समजण्याची क्षमता असते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती का बोलते याकडे त्यांचे जास्त लक्ष असते. त्यामुळे त्यांना संवादातील सूक्ष्म अर्थ समजू शकतात. हीच गोष्ट त्यांना अनेक वेळा चुकीच्या लोकांपासून दूर ठेवते. त्यांच्या विचारसरणीत कार्यक्षमतेला खूप महत्त्व असते. कोणतेही काम कमी वेळेत, कमी चुका करून आणि अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याचा ते विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा अशा उपाययोजना शोधतात ज्या इतरांच्या लक्षात आलेल्या नसतात. कन्या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या भावनांबाबत फार मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यांना भावना नसतात असे नाही, उलट त्या खूप खोल असू शकतात. मात्र त्या व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून दाखवणे त्यांना अधिक सोयीचे वाटते. त्यामुळे त्यांचे प्रेम, आदर किंवा काळजी शब्दांपेक्षा वागण्यातून जास्त दिसून येते. त्यांच्यात एक विलक्षण निरीक्षण असते की कोणती गोष्ट दीर्घकाळ टिकणार आहे आणि कोणती फक्त तात्पुरती आहे.
त्यामुळे ते निर्णय घेताना फक्त आजचा विचार करत नाही, ते भविष्यातील परिणाम, स्थिरता आणि उपयोगिता यांचाही विचार करतात. ही सवय त्यांना आयुष्यात अनेक योग्य निवडी करण्यास मदत करते. कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या प्रगतीपेक्षा स्वतःच्या गुणवत्तेची अधिक काळजी असते. ते किती वेगाने पुढे जात आहेत यापेक्षा ते योग्य दिशेने जात आहेत का याचा विचार करतात. म्हणूनच त्यांचा प्रवास काही वेळा धीमा वाटू शकतो, पण त्याची पायाभरणी मजबूत असते. त्यांच्या आयुष्यातील एक मोठा धडा म्हणजे संयम. त्यांना हळूहळू समजते की प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. त्यामुळे ते परिस्थितीवर जबरदस्ती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ते स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर भर देतात. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक शांत नेतृत्व गुणही असतो. त्यांना नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे लागते असे नाही. अनेकदा ते पडद्यामागून दिशा देतात, योजना तयार करतात आणि इतरांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक आधार देतात. त्यामुळे त्यांचे योगदान नेहमी दिसत नसले तरी ते महत्त्वाचे असते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांची सतत सुधारणा करण्याची वृत्ती. कालपेक्षा आज अधिक चांगले आणि आजपेक्षा उद्या अधिक सक्षम होण्याचा त्यांचा प्रयत्न कधीच थांबत नाही. हीच वृत्ती त्यांना आयुष्यभर शिकणारे, विकसित होणारे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व बनवते. त्यांच्या यशामागे नशिबापेक्षा सातत्य, विचारपूर्वक केलेले प्रयत्न आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची तयारी अधिक मोठी भूमिका बजावत असते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा गुण दिसून येतो, तो म्हणजे त्यांची गोष्टींना योग्य संदर्भात समजून घेण्याची क्षमता. अनेक लोक एखाद्या घटनेचा फक्त एक भाग पाहून निष्कर्ष काढतात, पण कन्या राशीचे लोक संपूर्ण चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एखादी गोष्ट का घडली, तिच्या मागे कोणते घटक काम करत होते आणि पुढे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करायला आवडतो. त्यांच्या स्वभावात एक वेगळाच अभ्यासू दृष्टिकोन असतो. ते प्रत्येक अनुभवाला एक प्रकारची माहिती मानतात. एखाद्या व्यक्तीचे यश, अपयश, संघर्ष किंवा निर्णय यांच्याकडूनही ते काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहत नाही, तर जीवनातील अनुभवांमधूनही ते सतत समृद्ध होत राहते. कन्या राशीच्या व्यक्तींना अनेकदा एखाद्या परिस्थितीतील विसंगती लगेच जाणवते. इतरांना सर्व काही सामान्य वाटत असताना त्यांच्या मनात एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही सवय त्यांना फसवणूक, चुकीची माहिती किंवा अपूर्ण सत्य ओळखण्यात मदत करते. त्यामुळे ते सहजपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्यांच्यात एक नैसर्गिक जबाबदारीची भावना असते. कोणीतरी त्यांच्यावर अवलंबून असेल तर ते ती गोष्ट गंभीरपणे घेतात. ते दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या कृतीमुळे इतरांवर काय परिणाम होईल याचाही विचार करतात. म्हणूनच अनेक वेळा लोक त्यांना विश्वासार्ह व्यक्ती मानतात. कन्या राशीच्या व्यक्तींना बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्त्वाचे वाटते. त्यांना फक्त लोकांनी कौतुक करावे म्हणून काम करणे आवडत नाही. त्यांनी केलेल्या कामामुळे खरोखर काही सुधारणा झाली, एखादी समस्या सुटली किंवा एखाद्याला मदत झाली तर त्यातून त्यांना अधिक आनंद मिळतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात शांत सामर्थ्य असते. ते प्रत्येक वेळी स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, पण कठीण प्रसंगी त्यांची खरी क्षमता समोर येते. ज्यावेळी इतर लोक गोंधळून जातात त्यावेळी कन्या राशीचे लोक परिस्थिती समजून घेऊन योग्य दिशा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सवयीचे महत्त्व खूप चांगले समजते. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, तर छोट्या छोट्या सवयींमुळे घडतात यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते जीवनात सातत्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना दीर्घकालीन यश मिळवून देऊ शकते. कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असतात. एखादी गोष्ट लोकप्रिय आहे म्हणून ती स्वीकारणे किंवा सर्वजण करतात म्हणून ती करणे त्यांना पसंत नसते. ते स्वतःच्या तत्वांनुसार आणि समजुतीनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची ओळख स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्ती म्हणून निर्माण होऊ शकते. त्यांच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांच्या क्षमतेकडे पाहतात, त्यांच्या कमतरतांकडे नाही. एखाद्या व्यक्ती सुधारणा होण्याची शक्यता असेल तर ती त्यांना दिसू शकते. त्यामुळे ते अनेकदा इतरांना प्रोत्साहन देणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे ठरतात. कन्या राशीच्या व्यक्तींना अपूर्ण कामे मनापासून त्रास देऊ शकतात. त्यांनी एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्यात असते. म्हणूनच ते अर्धवट सोडण्यापेक्षा पूर्णत्वाकडे अधिक लक्ष देतात. त्यांच्या दृष्टीने दर्जा आणि पूर्णता हे केवळ शब्द नसून कार्यपद्धतीचा भाग असतात. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आत्मशिस्त.
कोणी पाहत असो किंवा नसो, योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची ताकद असू शकते. ही आत्मशिस्त त्यांना अनेक क्षेत्रात स्थिर प्रगती करण्यास मदत करते. कन्या राशीच्या व्यक्तींना जीवनातील साधेपणाचे सौंदर्य समजते. त्यांना प्रत्येक गोष्टीत भपकेबाजपणा हवा असतो असे नाही. उलट स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता यांना ते अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या निवडी अनेकदा विचारपूर्वक आणि अर्थपूर्ण असतात. त्यांच्या मनात भविष्यासाठी अनेक योजना असू शकतात, पण ते फक्त स्वप्ने पाहून थांबत नाही. त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या टप्प्याचाही विचार करतात. त्यामुळे त्यांचे ध्येय गाठण्याचे प्रयत्न अधिक व्यावहारिक असतात. कन्या राशीच्या व्यक्तिमत्वाचा एक गुप्त पैलू म्हणजे त्यांची अंतर्मुख बुद्धिमत्ता. ते प्रत्येक गोष्ट मोठ्याने व्यक्त करत नाही, पण मनात सतत निरीक्षण, विश्लेषण आणि शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे त्यांना जीवनातील अनेक गोष्टींची अशी समज निर्माण होते जी अनुभव आणि चिंतनातून आलेली असते. याच कारणामुळे कन्या राशीचे लोक अनेकदा गर्दीत शांत दिसतात, पण त्यांच्या विचारांची खोली, निर्णयांची गुणवत्ता आणि जीवनाकडे पाहण्याची पद्धत त्यांना वेगळे स्थान मिळवून देते. ते चमकण्यासाठी आवाज करत नाही. त्यांची खरी ओळख त्यांच्या सातत्यपूर्ण कृतींमध्ये, सूक्ष्म समजुतीत आणि वेळेनुसार सिद्ध होणाऱ्या शहाणपणात दडलेली असते. कन्या राशीबद्दल सांगितलेल्या या गुणांपैकी किती गुण तुमच्या स्वभावाशी जुळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांपेक्षा वेगळा असेल तर तोही शेअर करा. अशाच सखोल आणि रोचक राशीविषयक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा ओळखीतील कन्या राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही विचार करा की या गोष्टींपैकी किती गोष्ट त्यांच्या आयुष्यात खऱ्या ठरल्या आहेत. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला अशाच दर्जेदार आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो.